श्री स्वामी समर्थ. झोपेतून उठताच या 4 गोष्टी दिसल्या तर तुमचं संपूर्ण दिवस वाईट जाणार. मग कोणत्या त्या गोष्टी जाणून घ्या. हिंदू धर्मशास्त्रात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. नवं घर खरेदी करताना किंवा बनवताना वास्तुशास्त्र लक्षात घेऊनच त्या घराची रचना केली जाते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक मान्यता आहेत ज्याचा संबंध तुमच्या दिवसाच्या सुरुवातीशी जोडला जातो. असं मानलं जातं की तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून जागे होतात आणि त्याच वेळी तुमच्या नजरेस काही विशिष्ट गोष्टी पडल्या तर ते अशुभ संकेत असतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस वाया जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे ज्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, पहिली गोष्ट आहे फुटलेला आरसा किंवा अस्तव्यस्त पडलेल्या वस्तू. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला घरात कचऱ्याचा ढीग किंवा रिकामं भांड दिसलं तर तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मोकळं भांड किंवा कचऱ्याचा ढीग, फुटलेला आरसा किंवा तुमच्या घरात अस्तव्यस्त पडलेल्या वस्तू या नकारात्मकतेचं प्रतीक मानल्या जातात. झोपेतून उठल्या जर तुम्हाला असं दृश्य नजरेस पडलं तर तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती करतात. वाईट स्वप्न, जर तुम्ही गाढ झोपेत असताना पहाटेच्या सुमारास वाईट स्वप्न पडले तरी देखील तुमचा संपूर्ण दिवस वाईट जाऊ शकतो. तुम्ही दिवसभर त्याच स्वप्नाच्या विचारात राहण्याची शक्यता असते. भांडण, तुम्ही झोपेतून उठला आणि तुमच्या समोर कोणाचं तरी भांडण सुरू आहे असं तुम्हाला दिसलं तर त्याच्यासोबत तुमचा दिवस देखील वाईट जाऊ शकतो. कारण वास्तुशास्त्रानुसार कुठल्याही घरात भांडण आणि वादविवाद नसावा याचा मोठा परिणाम हा त्या घरावर होत असतो, तेथील माणसावरही होत असतो. वास्तुशास्त्रानुसार जर चुकून अशा गोष्टी तुम्हाला दिसल्याच तर तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करा आणि देवाचं नामस्मरण करा. त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. शेवटी मात्र एकच, घाबरून जायचं नाही, देवाचं नामस्मरण करायचा. देव नेहमी प्रत्येकाच्या पाठीशी असतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.